व्यासपीठावरील सर्व मान्यवर, एस्पेशली नितीनजी, जे आमचे सर्वांचे आदरणीय स्फूर्तिदाते आहेत. त्यांनी वाहन उद्योगाला खरी दिशा त्यांनी दिलेली आहे. कारण वाहन उद्योग म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकावं. आपल्या देशाला नवीन नवीन कल्पना देणारे आणि वाहन उद्योगाचे खरे संचालक नितीनजी यांना मी वंदन करतो. ABP माझाने पुरस्कार दिल्याबद्दल त्याचं कृतज्ञता व्यक्त करतो. आणि थोडक्यात माझ्या जीवनाचे 2 पैलू सांगतो. मी अमेरिकेत शिकत असताना माझ्या वडिलांनी मला पत्र लिहिलं, तू इंडियात ये. म्हटलं का? म्हणजे आपलं मोपेड करायची. मोपेड म्हणजे काय? अरे मोपेड म्हणजे कॉमन मॅन्स व्हेकल. मला वाटलं की फोक्सवॅगन बीटलसारखं काहीतरी म्हणतायत, म्हणून मी आलो. 6 महिन्याने आलो. तर नाही, मोपेड म्हणजे बायसिकल आणि मोटरसायकलच्या मधलं. म्हटलं मी तर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे, मला काय माहीत मोपेड. त्याने मी आहे तुझ्या पाठीशी. तर त्याने मला सांगितलं की तू आधी बाजारात जा, लोकांना विचार त्यांना काय पाहिजे. आणि त्यातून लुनाची आम्ही कल्पना केली. त्याच्या 4 अटी होत्या. एक पहिली अट, एकही फॉरेनचा कॉम्पोनंट वापरायचा नाही. 1972 साली बरं का, 55 वर्षापूर्वी. एकही फॉरेनचा कॉम्पोनंट वापरायचा नाही, एकही इम्पोर्टेड मशीन वापरायची नाही. व्हेकलचं वजन 50 किलोच्या खाली असलं पाहिजे. 50 किलो, मी कल्पना करा. आणि किंमत ₹2000. ही आव्हानं पेलत पेलत आम्ही ते वाहन केलं तयार. आणि सांगायला आनंद वाटतो की आम्ही अमेरिकेला 50,000 लुना विकल्या. भारतीय उद्योग दुचाकी वाहनात हा एक विक्रम आहे. कोणी अजून एकही गाडी विकलेली नाही आम्ही सोडून. तर हे बॅकवर्ड एरियात कसं काय शक्य झालं? तर आम्हाला खूप साथ मिळाली तिथल्या लोकांची, वर्कर्सची. ट्रेनिंग देऊन देऊन आम्ही त्यांना वर आणलं आणि स्वतः जाती लक्ष घातलं. त्यानंतर कायनेटिक होंडा प्रकल्प सुरू केला पीतमपूरला. त्याच्यामध्ये खूप अडचणी आल्या, कारण तिथे काहीच होत नव्हतं. नगरची परिस्थिती, तिथे छत्रीचा कारखाना होता फक्त. त्याच्यात आम्ही खूप धाव घेतली आणि खूप विश्वविक्रम केले. आता मी इलेक्ट्रिक व्हेकल्स करतो आहे. मी म्हणजे माझी मुलं करत आहेत, मी फक्त R&D बघतो. इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे काय? प्रदूषणमुक्त भारत व्हावा ही अशी आपली कल्पना आहे. तरी इलेक्ट्रिक व्हेकल आम्ही करतो आहे. माझी मुलं करत आहेत, त्यांना मी साथ देतो आहे. तर अशी आमची प्रगती होते. याला कारणीभूत स्वतः गडकरी साहेब आहेत. त्याचप्रमाणे मंचावरचे इतर दिग्गज म्हणजे जॅकी श्रॉफ साहेब हे आमच्या कार्यक्रमाला आलेले आहेत, फिरोदिया करंडकच्या. आणि माझ्या वडिलांच्या 75व्या वाढदिवसाला ते आलेले आहेत. सुनील गावस्कर तर आमच्या सर्वांचे अतिशय आवडते आहेत आणि त्यांनी आमच्या कार्यक्रमाला सुद्धा एकदा शोभा आणलेली आहे. पुण्याला आले होते. आशा पारिकजी आणि आम्ही दिल दे के देखो पासून आम्ही त्यांचे चाहते आहोत. एवढं या असं म्हणतो की आप दिल दे के देखो, दिल लेने वालो दिल देना सीखो जी. तर पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. नमस्कार.